सो हॅलो एव्हरीवन गाईज, वेलकम बॅक टू अनदर न्यू व्हिडिओ. सो गाईज फायनली फार्मसी या मुलांसाठी एक गुड न्यूज ह्याकडे आलेली आहे. तुमच्या फार्मसीची प्रोविजड मेरिट लिस्ट ह्या त्या डिक्लेअर झालेली आहे. येस, तुम्ही फार्मसी या कॅपराउंडच्या पोर्टलवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. तुम्ही जर फार्मसी या कॅपराउंडच्या पोर्टलवर आलात तर तुम्ही त्या लेफ्ट साईडला बघायला मिळेल चेक प्रोविजड मेरिट लिस्ट स्टेटस. तर ह्या ऑप्शनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे. ह्यावर क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला असा इंटरफेस येईल. या इकडे तुमचा ॲप्लिकेशन ID आणि डेट ऑफ बर्थ टाकून सबमिटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमची प्रोविजड मेरिट लिस्टसुद्धा बघायला मिळेल. प्लस तुम्हाला इकडे ऑप्शन दिलेला आहे प्रोविजड मेरिट लिस्ट 2024-25. तर ह्या इकडे दोन ऑप्शन दिलेले आहेत, महाराष्ट्र स्टेट लेवल मेरिट लिस्ट अँड ऑल इंडिया मेरिट लिस्ट. आता जर तुम्ही ह्याच्यावर क्लिक केलं तर तुमच्यासमोर एक अशी PDF ओपन होईल. तर ह्या PDFमध्ये पण तुम्ही तुमचा रँक चेक करू शकता. आणि जर तुम्ही ऑल इंडिया थ्रू अप्लाय केलं असेल तर तुम्ही ह्या लिंकवर क्लिक करून सुद्धा ही PDF ॲक्सेस करू शकता. आता कसं आहे की हे लिंक्स आहेत ना, हे मोबाईलवर ओपन नाही होत. हे PDF मोबाईलवर ओपन नाही होत, काय प्रॉब्लेम होतो. तर मी काय करेन की हे PDF मी माझ्या टेलिग्राम ग्रुपला शेअर करेन, त्यातून तुम्ही डाउनलोड करू शकता. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, आता सगळ्यात पहिले तुम्हाला तुमची प्रोविजड मेरिट लिस्ट चेक करून घ्यायची आहे. ह्याच्यामध्ये जे पण तुमचे रँक्स आहेत तर हे तुम्हाला सगळे चेक करून घ्यायचे आहेत. ते सगळं चेक केल्यानंतर तुमचे जे पण काही डिटेल्स आहेत, जसे की तुमचं नेम, तुमचे डेट ऑफ बर्थ, बाकी जेवढे पण तुमचे पर्सनल डिटेल्स आहेत तर हे सगळं तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. आता उद्यापासून म्हणजेच तुमचं 29 सप्टेंबरपासून ते 1 ऑक्टोबरपर्यंत तुमचा ग्रीव्हन्सेसचा टाईम पिरियड सुरू असेल. या ग्रीव्हन्सेसच्या टाईम पिरियडमध्ये तुमच्या जर मेरिट लिस्टमध्ये प्रोविजड मेरिट लिस्टमध्ये काही पण मिस्टेक असेल तर ते तुम्ही करेक्ट करू शकता. ठीक आहे, तर हे तुम्ही ग्रीव्हन्सेस रेस करून तुम्ही करेक्ट करू शकता. आय होप कोणाचे मिस्टेक नसतील, कारण की फार्मसी रजिस्ट्रेशन खूप एक्सटेंड झाले होते. त्याच्यामध्येच तुम्ही भरपूर त्यांनी फॉर्म रिव्ह्यू करून तुम्ही चेक केलं असेल की काय मिस्टेक आहे की नाही. तर त्यामध्ये जर तुम्ही सगळं करेक्ट वगैरे केलं असेल तर तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेस करायचं गरज नाही आहे. जर तुमच्या प्रोविजड मेरिट लिस्टमध्ये सगळ्या गोष्टी पूर्ण परफेक्ट असतील, सगळे बरोबर असतील तर तुम्हाला ग्रीव्हन्सेस रेस करायचा नाही आहे. ग्रीव्हन्सेस त्याच मुलांना रेस करायचा आहे ज्या पण मुलांच्या प्रोविजड मेरिट लिस्टमध्ये काही पण प्रॉब्लेम असेल, काही पण मिस्टेक असेल तर त्यांनीच हे ग्रीव्हन्सेस रेस करायचं आहे. आता एकदा हे ग्रीव्हन्सेस रेस झालं तर त्यानंतर 4 ऑक्टोबरला तुम्हाला तुमची फायनल मेरिट लिस्ट ही तुम्हाला बघायला मिळेल. आणि त्याच्यानंतर तुमचे कॅपराउंडचे ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे हे सुरू होतील. आत्तापर्यंत फक्त आपल्याकडे फायनल मेरिट लिस्टपर्यंतच आपल्याकडे शेड्यूल आहे. अजून पुढचं शेड्यूल ऑफिशियली आलेलं नाही आहे. बट मी तुम्हाला सांगून देतो की फायनल मेरिट लिस्ट झाल्यानंतर लगेच तुमचे ऑप्शन फॉर्म फिलिंग वगैरे सुरू होतात. ठीक आहे, सो आय होप ही तुम्हाला अपडेट आवडलेली असेल. बऱ्याच मुलांना आवडलीच असेल, कारण की तुमची प्रोविजड मेरिट लिस्ट ही रिलीज झालेली आहे. आता पुढे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला कॉलेजची लिस्ट कशी बनवायची आहे, पुढे जे पण काही छोटे मोठे अपडेट्स येतील तर ते मी माझ्या यूट्यूब चॅनलवर प्रोव्हाइड करत जाईन. सो त्यामुळे चॅनलसोबत कनेक्टेड राहा, सबस्क्राईब करून ठेवा आणि टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करून ठेवा, कारण की त्याच्यावर पण काय इन्फॉर्मेशन मी तुम्हाला प्रोव्हाइड करत असतो. सो टेलिग्राम ग्रुपवर तुम्ही जॉईन करून ठेवा. त्याची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. जर मला पर्सनली काय कॉन्टॅक्ट वगैरे करायचं असेल तर तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण कॉन्टॅक्ट करू शकता. इंस्टाग्रामची पण लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रोव्हाइड केलेली आहे. सो गाइस, दॅट्स इट फॉर दिस व्हिडिओ. कशी वाटली तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, सी या अँड हॅव अ गुड डे.